भगवान श्री विष्णूच्या दशावतारांपैकी श्रीकृष्णाचा अवतार हा 8वा अवतार मानला जातो. ब्रह्मपुराणात भगवान विष्णूंची म्हणजेच या कृष्णावताराची मनमोहक कथा सांगितली आहे. ही कथा धर्म पुन्हा स्थापण्यात, सद्गुणांचे रक्षण करण्यात, वाईट शक्तींचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावते. कृष्णाच्या जीवनाची कथा धर्माचं स्वरूप, मानवी नातेसंबंध आणि अस्तित्वाच्या दैवी हेतूबद्दल एक अंतर्दृष्टी देते. नमस्कार श्रोते हो, कुकू FM वर आपण ऐकत आहात माझ्या म्हणजेच श्रेयस बरोबर भगवान श्री विष्णूच्या 10 अवतारांची कथा. चला तर ऐकूया भगवान श्री विष्णूच्या 10 अवतारांपैकीच एक 8वा अवतार मानला जाणाऱ्या श्रीकृष्णाची कथा. देवकीचा भाऊ कंस या जुलमी राजाच्या तुरुंगात वसुदेव देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या क्रोधापासून दैवी बालकाचं रक्षण करण्यासाठी वसुदेव कृष्णाला गोकुळात घेऊन जातात. तिथे नंद व यशोदा यांनी त्याला लहानाचं मोठं केलं. गोकुळातील कृष्णाचं बालपण अनेक चमत्कारिक व विलोभनीय घटनांनी दर्शवलं गेलं आहे. लीला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाची खेळकर कृत्ये, गोकुळातील रहिवाशांशी विशेषतः गोपगोपींशी संवाद, दैवी प्रेम व परमात्म्याच्या आनंदी स्वरूपाचं प्रतीक म्हणजे त्यांचं बालपण. कृष्णाची खरी ओळख कळल्यावर कृष्ण व त्याचा भाऊ बलराम आपल्या पालकांना मुक्त करण्यासाठी आणि दुष्ट कंसाचा पराभव करण्यासाठी निघाले. कंसावर कृष्णाचा विजय म्हणजे अधर्मावरील धर्माचा अंतिम विजय दर्शवतो. महाभारतातील भूमिका बजावताना महाभारतातील प्रमुख पात्र कृष्ण हा सद्गुणी, पांडव व राजकुमार अर्जुनाचा एक बुद्धिमान सल्लागार मित्र व सारथी म्हणून काम करतो. कुरुक्षेत्रावरील युद्धात कृष्णाचे मार्गदर्शन व हस्तक्षेप हा धर्माचा विजय दर्शवतो. कुरुक्षेत्रावरील युद्धादरम्यान विचारलेल्या प्रश्नाने अर्जुनाला भगवद्गीतेचं अमूल्य असं ज्ञान दिलं. धर्म, कर्म, भक्ती व आत्म्याचे स्वरूप या संकल्पना स्पष्ट केल्या. कृष्ण एक देवता आहे, ज्याला हिंदू धर्माच्या अनेक परंपरा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याची उपासना करतात. जेव्हा पृथ्वीवरील पापामुळे माता पृथ्वी अस्वस्थ झाली तेव्हा भगवान विष्णूची मदत घेण्याचा विचार तिने केला. भगवान विष्णूच्या भेटीसाठी, मदतीसाठी ती गायीच्या स्वरूपात गेली. भगवान विष्णूंनी तिला मदत करण्याची सहमती दर्शवली व वचन दिलं की त्यांचा जन्म पृथ्वीवर होईल. कालांतराने गोकुळात नंद व यशोदेच्या घरी हा देवकी वसुदेवांचा बाळ गोपाळ म्हणजेच कृष्णावतार मोठा होऊ लागला. गोकुळाचा रक्षक होत गेला. कृष्णाला मारण्यासाठी कंसाने पाठवलेल्या राक्षसांचा त्याने वध केला. कौरव व पांडव यांच्यातील लढाई अपरिहार्य झाली तेव्हा दोन्ही बाजूंना आपली सेना व स्वतःला निवडण्याची संधी दोघांना दिली, पण स्वतः कोणतंही शस्त्र हाती घेणार नाही या अटीवर महायुद्धाच्या वेळी कृष्णाने अर्जुनाचा सारथी म्हणून काम केलं. रणांगणासमोर आपलेच आप्त स्वकीय पाहून अर्जुन हतबल झाला. राज्याचा त्याग करणं त्यानं पसंत केलं. आपलं गांडीव धनुष्य त्यांनी खाली ठेवलं तेव्हा कृष्णाने युद्धाबद्दल सल्ला देऊन त्याच्याशी संवाद साधला, जो भगवद्गीतेच्या स्वरूपात आजही आपल्याला ऐकायला मिळतो. भगवान विष्णूंनी घेतलेल्या अनेक अवतारांपैकी श्रीकृष्णाचा अवतार विशेष महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी अधर्मामुळे धर्म भ्रष्ट झाला होता तेव्हा धर्मसंस्थापनेसाठी भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या अवतारात अवतरले. त्यांनी कर्म समजूनच सर्व कार्ये पार पाडली. कार्यसिद्धीसाठी साम, दाम, दंड भेदाचा उपयोग करायलाही ते कचरले नाहीत. पृथ्वीला पापी लोकांपासून मुक्त करण्यासाठीच त्यांनी जन्म घेतला. उद्दिष्ट पूर्तीसाठी त्यांनी परिस्थितीनुरूप निर्णय घेतले. कर्मव्यवस्थेस श्रेष्ठ मानले. कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीवर त्यांनी अर्जुनास गीता सांगून कर्मज्ञान दिले. त्यांच्या कर्मतत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेला भगवद्गीता हा हिंदू धर्माचा प्रमुख ग्रंथ म्हणून मानला जातो.
भगवान विष्णूंच्या या कृष्णावताराचा उद्देश म्हणजे दुष्ट, अविवेकी व अत्याचारी व्यक्तींमुळे पृथ्वीवरील सामान्य जनता त्रस्त होती, त्यांना अत्याचाराच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला. धर्म, यज्ञ यावर राक्षसांनी त्यावेळी हल्ला चढवला होता. या संकटातून नैतिकता, सद्व्यवहार, चांगुलपणा, सत्याचं रक्षण करण्यासाठी सगळे देवगण भगवान विष्णूची आराधना करत होते. अवतार घेऊन पापाचा भार कमी करण्यासाठीच विष्णूंनी हा कृष्णावतार घेतला. कृष्ण सर्वशक्तिमान होते. महाभारतातील युद्धाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की विष्णू रूपातील कृष्ण एकटे अधिक प्रयत्न न करता कोणत्याही सेनेला हरवू शकत होते. मनात आणलं असतं तर काही मिनिटात संपूर्ण कौरव सेनेला मारून महाभारताचं युद्ध समाप्त करू शकले असते. अभिमन्यू, द्रौपदीची सर्व मुले, पांडव सेना यांना रक्तपातापासून वाचवू शकले असते. परंतु तसं न करता त्यांनी जिथे आवश्यक आहे तिथे युद्ध सहाय्य व मार्गदर्शन करणं पसंत केलं. पांडवांना युद्ध करू दिलं कारण शेवटी लोक मेहनतीने प्राप्त केलेल्या गोष्टींचं मूल्य ओळखतात. घाम गाळून जवळजवळ हरलेली गोष्ट जिंकून प्राप्त करणं व मोफत मिळालेली गोष्ट याची तुलना समाजावर एक प्रभाव टाकते. असं म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर जवळजवळ 1000 वर्ष लढाई झाली नाही की युद्ध झाले नाही. कृष्ण अवताराचा मुख्य उद्देश कंस, शिशुपालासारख्या दुष्ट प्रवृत्तींपासून सुटका तसेच आर्यवर्ताला राजनैतिक दृष्टीने एकजूट करणे, आपापसातील युद्धाला रोखणे, समाजात शांती व समृद्धी आणणे. अजून एक चांगली गोष्ट श्रीकृष्णांनी सुरू केली पण ती अपूर्णच राहिली, ती म्हणजे लोकांना वैदिक धर्माकडून वेदांताकडे नेणे. भगवद्गीतेबरोबरच कृष्णाने यावर भर दिला पण फार कमी जणांनी त्याचा स्वीकार केला. व्यासांनी याविषयी लिहिलं तरी समाजातील फार कमी लोक या विचाराचे अनुसरण करत होते. बहुतेक समाज हा यज्ञ, पशुबली यावरच आपलं लक्ष केंद्रित करत होता. नेमकी इथेच बुद्धावताराने महत्वाची भूमिका निभावली. श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापर युग संपलं व कलियुगाची सुरुवात झाली.